भावाला दिली हा. दीड एकर आणि 2 एकर या भावाच्या आईच्या नावानं भावाच्या नावानं हम्म. दोन एकर बरं. म्हणजे अशा प्रकारची शेती दिली तुम्हाला काहीच नाही दिलं. मला काहीच नाही. मला अंड्या हिंगणवाडी येथे बापाचाच लेकावर अन्याय, शेतजमिनीच्या प्रकरणातून घडले वादंग. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपलं स्वागत करते. कारंजा येथील किमान 35 किलोमीटर असलेले ग्राम हिंगणवाडी येथील रहिवासी श्री नंदकिशोर तुळशीराम राऊत वय 47, व्यवसाय शेतमजुरी, हे या गावचे नागरिक असून त्यांच्यावर त्यांच्या वडिलांकडून श्री तुळशीराम केळाजी राऊत वय 85 वर्ष, व्यवसाय शेती यांच्याकडून अन्याय झाला अशी यांनी तक्रार केली आहे. तसेच तर चला बघूया नेमके प्रकरण काय आहे ते. तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार, मी विनोद गंभीर. आपण बघत आहे महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह. आपण आहो हिंगणवाडी या गावातने. हिंगणवाडी या गावातने आम्हाला असं समजलं की एका परिवारावर अन्याय झालेला आहे आणि त्यांच्या वडिलाकडूनच हे अन्याय झालेला आहे शेतीविषयक. तर आपण जाणून घेऊया त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा अन्याय झाला आहे. प्रथमतः तुमचं नाव सांगा. माझं नंदकिशोर तुळशीराम राऊत. अच्छा, तर आम्हाला असं कळालं की तुमच्यावर शेतीविषयक किंवा घरदाराविषयक अन्याय झालेला आहे. त्याच्याबद्दल तुम्ही थोडी माहिती सांगू शकता हो, का? सांगू शकतो साहेब. हे शेत इकलं आम्हाला माहीत नाही आहे, म्हणजे ब्लॅकमेल केलं आहे. ना करतात आम्हाला काहीच नाही मालूम नाही आहे. आम्ही वावर शेतामध्ये जातो रोज रोज दुसऱ्याच्या आणि शेतमजूर करतो आणि आम्हाला हे करतात नाही. एकदम त्यांना ते हे करून टाकलं. शेत कोणाचं होतं? शेत वडिलांचं होतं. त्याचा माझा हिस्सा होता, मला हिस्सा दिला नाही आहे. अच्छा, वारसानुसार तुमचं इथे किती शेत होतं? शेत 8 एकर होतं. आता किती आहे? आता 3 एकर विकलं आणि कोणतं शेत विकलं? आणि वडिलाच्या नावाने विकलं 3 एकर. वडिलाच्या नावाचं 3 एकर विकलं. बाकी सर्वांना भावांना दिलं. पूर्णपणे विकल्या गेलं का ते? पूर्णपणे विकलं नाही. चिठ्ठी इसार चिठ्ठी झाली आहे. इसाड चिठ्ठी झालेली आहे. हो हो. आणि तुमची मागणी काय मग? इसाड चिठ्ठी झाली आहे तर आता त्या माझी शेतामध्ये? मागणी झाली आहे. मला फक्त साहेब माझा हक्क पाहिजे. माझा हिस्सा म्हणजे मला पाहिजे. अच्छा, दर्शकांना सांगू शकता अन्याय कोणत्या प्रकारे झाला तुमच्यावर? अन्याय त्यांनाच माहित आहे काय केलं आम्ही तर काय नाही. अन्याय एवढा करून राहिले का खोटं नोटा आम्हाला मारहाण करून राहिले, सगळे करून राहिले आणि दुप्पट देते खोटे नाटे सगळं. म्हणजे आमच्यावर परिणाम. आम्हाला इथं राहू नका म्हणजे तुम्ही चालले जा म्हणजे कशाबद्दल? काय माहिती त्याचं काय आता आमच्यावर हे झालं. भाऊ किती आहे विचारा? भाऊ आम्हाला 4 आहे. मी सर्वात लहान आम्ही. मला गुपित करून टाकलं त्याने. बरं, कशाबद्दल म्हणजे त्यांना शेती वगैरे दिली का? त्यांना शेती दिली, तुम्हाला दिली का? मला नाही दिली. तुम्हाला दिली नाही? नाही. अच्छा, मग तुम्हाला त्यांना किती शेती दिली? त्यांना एकाला 2 एकर दिलं, 1.5 एकर दिलं. मोठ्यांना किती एकर शेती दिली? मोठ्यांना 2 एकर नावाने करून घेतलं. आईच्या नावावर. कोणाच्या नावावर होतं? आईच्या नावावर. आईचं नाव सांगा. लीलाबाई तुळशीराम राऊत. अच्छा, मग ते तुमचे जे बाकीचे भाऊ आहेत त्यांना कोणाची शेती दिली? ते पहिले आजोबाची होती, पहिले 1.5 एकर. हा. आणि विकत घेऊन भावाला दिली हा. 1.5 एकर आणि 2 एकर हे भावाच्या आईच्या नावानं भावाच्या नावानं करून घेतलं. 2 एकर. अच्छा, अशा प्रकारची शेती दिली. तुम्हाला काहीच नाही दिलं? मला काहीच नाही दिलं. मला अंध्यात ठेवून टाकलं. आता जी शेतीचा मुद्दा घेऊन तुम्ही बसलाय ते शेत पूर्णपणे विकलं का? की नाही, इसार विकलं चिठ्ठी नाही. ते इसार चिठ्ठी झाली फक्त. मी सगळं जाऊन पाहून आलो तिकडून साहेब. तुम्हाला त्याचा वारसा हक्क मिळाला पाहिजे अशी तुमची मागणी हो, आहे? माझी मागणी आहे साहेब. वारसा आहे मागणी. शेतकऱ्यावर जे अन्याय झाला त्यांच्या पत्नी इथं आहे, त्यांना आपण विचारूया. तुमचं नाव सांगा. माझं कांचन नंदकिशोर. कांचन नंदकिशोर राऊत. ठीक आहे, तुम्ही त्यांच्या पत्नी. हा, मी त्यांची पत्नी. या घरातल्या तुम्ही कितव्या नंबरच्या? मी 4 नंबरची. अच्छा, तुम्हाला मुलं बाळ? मला 3 मुली आहेत. अच्छा. एक 15 वर्षाची आहे, एक 12 वर्षाची, एक 5 वर्षाची. अच्छा, तुमच्यावर कोणत्या प्रकारचा अन्याय झाला असं तुम्ही दर्शकांना सांगू शकता? आज आमच्या वर शेतीचा अन्याय झालाय. म्हणजे सगळ्यांना 3 भावांना शेती दिलेली आहे, पण आम्हाला यांना न कळत सगळी शेती विकून दिलेली आहे आणि 3घांना सगळी शेती देऊन दिलेली आहे. तर तिघांना दिली आहे, तुम्हाला मिळालेली नाही आहे. नाही. तुमचं पालन पोषण कोणत्या भरोशावर व्हावं असा तुमचा एक प्रश्न निर्माण झाला आहे. हा. बरोबर आहे. जे दुसऱ्यांच्या मजुरीवर जात आहे आम्ही, ते पण आम्हाला करू नाही देत. जाऊ नका म्हणते आणि इथं राहू पण नका म्हणते. तुमची मागणी काय आहे मग? आम्हाला फक्त आमचा वारस हक्क मिळाला पाहिजे, बस एवढीच मागणी आहे. तुम्ही तुमच्या सासऱ्याची सेवा वगैरे केली होती हा, का? आधीपासून सुरुवातीपासून जे त्यांना लागायचं ते सगळं आम्ही त्यांना पुरवला. त्यांच्या आजारीसाठी पण आम्ही त्यांना मुंबईवरून इकडे आलेलो.
तुम्ही सर्व मुंबईला किती वर्ष राहिले आणि इथं कधी आले? आम्ही 15 वर्ष राहिलेलो. मुंबईला इथं हा. इथं किती वर्ष झाले तुम्हाला येऊन? इथे झाले 2 वर्ष. 2 वर्ष झाले. हा. आणि तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाही नव्हती का? नाही काहीच नाही. सर्व सासू सासरे आमच्यामध्येच होते. अचानक मोठ्यांनी काय गैरसमज देऊन त्यांच्यामध्ये आमच्या विरोधात केला आणि सगळं बघा, यांचा आपण बघितले की यांच्यावर कशा प्रकारचा आणि कोणत्या प्रकारचा अन्याय झाला आहे. यांची वडिलोपार्जित शेतजमीन गट नंबर 404, क्षेत्रफळ 1.21 हेक्टर, आर मौजे कोहडा जटेश्वर, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती येथे असून त्यांच्या वडिलांनी आणि भाऊबंदांनी ही जमीन त्यांच्या माघारी विकण्याचे प्रयत्न केले. तसेच इसार चिठ्ठीमध्ये 4.5 लाख रुपये वडिलांनी घेतले. यांची मागणी एवढीच आहे की या जमिनीचा वारसा हक्कानुसार मला हक्क मिळावा, तसेच राहण्याकरिता व्यवस्थितरित्या घर मिळावे आणि माझ्या मागे 3 मुली, माझी पत्नी असा आप्तपरिवार असून मला न्याय मिळावा, हीच यांची मागणी आहे, असे ते आशा व्यक्त करीत आहे. आमचे महाराष्ट्र न्यूज 24 चॅनलचे संपादक विनोद कुमार सर व सहकार्यकारी संपादक विनोद नंदागवडी सर हे तेथे जाऊन त्यांची तक्रार काय आहे हे त्यांनी जाणून घेतले. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करिता मी भाग्यश्री. नमस्कार.